हैदराबाद येथे राहणाऱ्या महेंद्र मदनलाल अग्रवाल वय वर्ष 63 यांनी पोलीस आयुक्त कार्यालय येथे खोटी कागदपत्र वापरून 14 लाखाची मिली पावडर लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्यात सामील असलेले विनोद भगवानदास कल्याणी राहणार हंसापुरी नागपूर, विकास सदाशिव वरठी राहणार जात तरोडी नागपूर तसेच किशोर गिरीधारी बळीराम सर्व श्रीनगर दिघोरी यांना कळमना पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपींविरोधात जुने कलम 420 सह नवीन कलम अपक्रमांक 778 24 कलम 318 4 338 336 2 336 340 2 सह अन्य भारतीय संहिता 2023 च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महेंद्र अग्रवाल नावाचे फिर्यादी आहेत। त्यांनी 14 लाखाची मिल्क पावडर जी आहे इथं कल्याणी नावाच्या व्यक्तीला विकलेली होती, विनोद कल्याणी म्हणून। तसेच त्याच्यामध्ये विनोद कल्याणीने विकास वरठी नावाच्या व्यक्तीचे डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार केले आणि त्यानुसार त्यांनी ते फेक आयडेंटिटी वापरून ती मिल्क पावडर मिळवली आणि फेक चेक त्यांनी दिलेला होता। त्याच्यावरनं आपले जुने कलम IPC प्रमाणे 420च्या कलमप्रमाणे आपला गुन्हा दाखल झालेला आहे। आणि आताचं जे कलम आहे 338 336 2 336 3 340 2 352 351 2 आणि 3 5 प्रमाणे भारतीय न्यायसंहितेप्रमाणे कलम त्याच्यावर दाखल झाले। आणि त्याच्यामध्ये माननीय DCP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि ACP साहेबांच्या पण मार्गदर्शनाखाली तिन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्याच्याकडनं पुढील कारवाई करून सदरचा माल जप्त करण्यात येत आहे। विनोद कल्याणीवर पण या आधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि तो चिटिंग करण्याच्या सवयीचा आहे। बरं, त्याला अटक करण्यामध्ये PSI माने साहेब आणि त्यांच्या टीमचा पूर्ण म्हणजे सहकार्य लाभलं आणि त्यांना अटक करून पुढील आता PCRसाठी ते माननीय न्यायालयात घेऊन चालणार आहे। तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या बाबतीत अधिक माहिती कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। जनमत लाईव्ह न्यूज करिता नागपूरहून रजत पंडित यांची रिपोर्ट।